पिण्याच्या पाण्याचं निवेदन दिलं म्हणून चुलवड गावात सरपंचांच्या 2 जेठांकडून एकाला मारहाण. बिरसा फायटरच्या निवेदनानंतर चौकशी, गुंडगिरी खपवून घेणार नाही, सुशीलकुमार पवारांचं वक्तव्य. धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत चुलवड येथील काही आदिवासी रहिवासी पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी या मागणीचं निवेदन बिरसा फायटर संघटनेच्या माध्यमातून चुलवड गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना 18 फेब्रुवारी 2026 रोजी दिलं होतं. त्याचा राग मनात धरून निवेदन देणाऱ्यापैकी बोंडापाड्या पटले यांना त्यांच्या राहत्या घरात रात्री जाऊन सरपंच सौ वंदना आपसिंग पावरा यांच्या पतीचं मोठे भाऊ सुनील रडत्या पावरा, किसन पावरा या 2 जेठांनी ग्रामपंचायत विरोधात तक्रार करतो का, पिण्याच्या पाण्याचं निवेदन देतो का, पाण्यासाठी ग्रामपंचायत विरोधात बोलतो का, आमच्या विरोधात बोलल्यास आम्ही तुला जिवंत ठार मारून टाकू अशी जीवे ठार मारण्याची धमकी व वाईट शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. आमच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास तुला मारून टाकू अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार चुलवड गावात घडलाय. बिरसा फायटरचं निवेदन दिल्यानंतर ज्यांच्या विरोधात तक्रार आहे त्यांनीच चौकशी करायला सुरुवात केली. जिथं लोक नदीच्या कुव्यावर पाणी पितात तिथं न जाता जिथं पाण्याची सोय आहे तिथं जाऊन थातूरमातूर चौकशी करून पाण्याचा विषय दाबण्याचा प्रयत्न केला, असं ग्रामस्थांनी आरोप केला. ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरू असताना कोणीही कामाची माहिती घेऊ नये यासाठी मारहाण करून हा दबाव आणला जातोय. यापूर्वी ग्रामपंचायत चुलवड येथील भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी करण्यात आली होती. चौकशी होणार होती, परंतु सरपंच, उपसरपंच व काही सदस्यांनी पिण्याच्या पाण्याची सोय व इतर सुविधा पाड्यात पोहोचू असं आश्वासन दिल्यानंतर तुर्तास चौकशीकडे दुर्लक्ष करून सरपंच व ग्रामसेवकांवर होणारी कारवाई टाळली होती. परंतु पिण्याच्या पाण्याच्या विषयावरून निवेदन करत्यास अशा पद्धतीने रात्री घरात जाऊन मारहाण होत असेल तर दयेचे व माफीच्या लायकीचे नाहीत, ही गुंडगिरी आम्ही खपवून घेणार नाही. मारहाण करणाऱ्या विरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईची मागणी व ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची चौकशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून करण्यात येईल अशी प्रतिक्रिया बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पवार यांनी केली. पंचायती मीटिंग पाणी सोय निमित्त करून कोई आता ते आमू पाणी सोय नहीं करी ना ते डिंगा डिंगी जागे धीरे ठिकाणी पाणी काट देनी छे सीना कोता मु यहाँ के आवला अमृत कोरा से कुन पाणी आमो पंचायत में कोणारी वाये आमो खादीरत पाय दितले आमो रस्तो गणू देवाडिल्यो आना माथे तो ही पंप काढिलो कते आना आमो नाहत्य बिहरा काढित त्या कोता आमो ही आमदे. माझे नाव गोंडा पांड्या पोटले आहे. सुरोड येथील स्थानिक रहिवासी आहे मी. येथील ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच लोकांना वंचित ठेवत आहे आणि कुव्यात पाणी पिता तरी ते पाहत नाही. आमच्याकडे सत्ता आहे, आम्ही कोणाला हलणार नाही आणि लोकांचे भेदभाव करतात ते देत नाही. हे बाया ग्रामपंचायतीमध्ये पण बसलेले आहे तरी त्यांना आम्ही तुम्हाला देणार नाही असं ग्रामसेवक आणि उपसरपंच आणि सरपंच हे सांगतात. मग त्यांचे प्रश्न हे सोडवत नाही म्हणून इथे नंदुरबार या ठिकाणी आम्ही आलो. सुशील कुमारला पण भेटलो, आमच्या गावातला असून सहकार्य करावं ही नम्र विनंती. एवढे 2 शब्द बोलून माझं समजून जय भारत. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके, अक्कलकुवा, अक्राणी.